Principles of classification. It is a first chapter of CBS pattern choice based credit system of FIBSC principles of classification. General classification is important in animals. First point is systematics. Systematic is the scientific study of kind and diversity of organisms and relationship among them. Systematic means we study kind and diversity. Diversity means the animals which are diverse, like the animal which found in green forest, some are in dry area, some are in found in water. This is a diversity of organisms, and in these organisms we get a relationship. This called the systematics. Systematics include taxonomy, identification, classification and nomenclature. सिस्टमॅटिक मध्ये आपल्याला टॅक्झॉनॉमी म्हणजे काय? अरेंजमेंट ऑफ ऑर्गॅनिझम्स कॉल्ड द टॅक्झॉनॉमी म्हणजे सर्व ऑर्गॅनिझम्स आपण अरेंज करतो कशाद्वारे? त्यांच्या स्पेसीज, त्यांची लेवल इन क्लासिफिकेशनमध्ये त्यांची लेवल काय त्याच्यानुसार आपण ऑर्गॅनिझम्स अरेंज करतो, त्याला आपण टॅक्सोनॉमी बोलतो. आयडेंटिफिकेशन, ऑल ऑर्गॅनिझम्स आर आयडेंटिफाईड बाय देअर स्पेसिफिक फंक्शन्स और कॅरेक्टरिस्टिक अँड क्लासिफिकेशन अँड नॉमेनक्लेचर. Systematics was proposed by Carl Linnaeus in 1704 to 1778. फर्स्ट टाइम कार्ल लिनियस ने प्रपोज केली आहे. System of classification. First, artificial system of classification. The term or the system of classification proposed by Pliny. He classified animal on the basis of flying ability or presence or absence of wings. प्लिनीने ॲनिमल कोणत्या बेसवर क्लासिफाईड केले? त्यांच्यामध्ये विंग्स प्रेझेंट आहे किंवा अबसेंट आहे आणि त्यांची फ्लाइंग ॲबिलिटीनुसार त्यांनी ॲनिमल्स क्लासिफाईड केले. फ्लाइंग ॲनिमल लाईक बटरफ्लाय, बर्ड्स, बॅट्स, विच दे ऑल आर प्लेस टुगेदर. आता बटरफ्लाय जर बघितला तर तो फायलम अर्थ्रोपोडामध्ये येतो. बर्ड्स बघितले तर ते क्लास एव्हचमध्ये येतात आणि आपण बॅट बघितला तर तो क्लास मॅमल्समध्ये येतात. मीन्स दोज थ्री आर डिफरंट लेवल ऑफ क्लासिफिकेशन. बटरफ्लाय आर नॉन invertebrates and birds and bats are chordates. All these three animals are placed together in classification. Then the classification is based on comparison of one or few characteristic or characters of convenience without relation to phylogenetic significance. Phylogenetic ट्री ही आपण नुसार फायलोजेनेटिक ट्री बनवतो, पण हे क्लासिफिकेशन त्यांनी कंपॅरिझन करून वन ऑर फ्यू कॅरेक्टरिस्टिक घेऊन त्यांनी क्लासिफिकेशन केलं विदाउट रिलेशन टू फायलोजेनेटिक सिग्निफिकन्स. नेक्स्ट, artificial classification leads to heterogeneous assemblage of unrelated organism under one common character which does not justice the totality of characteristic of organism. आर्टिफिशियल क्लासिफिकेशनमध्ये खूप सगळे ड्रॉबॅक्स आहे. आता आपण बघितलं तर
हे 3 ऑर्गॅनिझम्स आहे त्यांची काहीच ते not in same class, not in same phylum, but they are placed in together. Then phylogenetic significance. फायलोजेनेटिक सिग्निफिकन्स नाही आहे, विदाऊट रिलेशननी ते एका कॅरेक्टरिस्टिकवरून आपण त्यांना एकत्र केलेलं आहे. तसंच they do not justice the common character or characteristic of organism. Next, natural classification system. This system compares many characteristics which increases the amount of information available for grouping. This classification is based on characters which indicate natural relationship and similarities. आपण नॅचरल क्लासिफिकेशन सिस्टीममध्ये त्यांनी खूप सारे कॅरेक्टरिस्टिक कंपेअर करून आणि आपल्याला त्यांच्याकडून जास्त इन्फॉर्मेशन अवेलेबल आहे त्याच्यानुसार त्यांनी क्लासिफिकेशन केलेलं आहे. द क्लासिफिकेशन इज बेस्ड ऑन कॅरेक्टर्स विच इंडिकेट नॅचरल रिलेशनशिप अँड सिमिलॅरिटीज. द ऑर्गॅनिझम शो क्लोज रिझेम्बलन्स और सिमिलॅरिटीज बिकॉज दे हॅव कॉमन ॲन्सेस्टर. आपण आर्टिफिशियल सिस्टीममध्ये बघितलं की त्यांनी असे ॲनिमल घेतले जे फायलोजेनेटिक रिलेशनशिप शो नाही करत, पण आपण नॅचरल क्लासिफिकेशन सिस्टीममध्ये जर बघितलं तर ते कॉमन ॲन्सेस्टर शो करतात. त्याच्यामुळं क्लोज रिझेम्बलन्स और सिमिलॅरिटीज त्यांच्यामध्ये आहे. झुलॉजिस्ट अँड बॉटनिस्ट हॅव डिफरंट ओपिनियन रिगार्डिंग नॅचरल सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन. Phylogenetic system of classification. The system is based on evolutionary and genetic relationship of the organism. Phylogenetic system मध्ये आपल्याला इव्होल्युशनरी आणि जेनेटिक दोन्ही पण रिलेशनशिप दिसता ऑर्गॅनिझमच्या. इट गिव्स क्लूज टू ट्रेस आउट ॲन्सेस्टर ऑर नॉलेज ऑफ फायलोजेनेटिक क्लासिफिकेशन. आपल्याला फायलोजेनेटिक क्लासिफिकेशनमध्ये ॲन्सेस्टर चा क्लू भेटतो आणि इट इन्क्रीज द नॉलेज ऑफ फायलोजेनेटिक क्लासिफिकेशन. Phylogenetic systems are formed by the combination of natural and phylogenetic evidences. Phylogenetic system of classification proposed by Engler, Prandtl and Hutchinson in classification of plants. Binomial nomenclature. The name of species is composed of two words in Latin, hence known as binomial nomenclature. जर आपण एखादा स्पेसिस घेतला तर त्याच्यावरून आपल्याला त्या दोन नावावरून आपण त्याला नाव ठेवतो, त्याला आपण बायनॉमियल नॉमेनक्लेचर असं बोलतो. आता समजा आपण क्रो घेतला तर त्याचं नाव काय आहे? कॉर्व्हस स्प्लेंडेन्स. कॉर्व्हस इट इज अ जीनस अँड स्प्लेंडेन्स इट इज अ species called the binomial nomenclature. The first word is called generic name and it identifies genus to which species belongs. The second word called specific name which identifies species itself. आपण जीनस घेतला तर जीनसमध्ये जे पण स्पेसीज येतात त्या वेगवेगळ्या असतात आणि स्पेसिस हा एक स्पेसिफिक ऑर्गॅनिझम असतो. आता समजा आपण एपिस घेतला तर एपिस हे काय आहे? जीनस आहे. तर त्याच्यानुसार एपिस डॉर्साटा ही एक नवीन स्पेसिस आहे. तसेच एपिस मेलिफेरा, एपिस इंडिका, एपिस फ्लोरिया, ह्या फ्लोरिया, इंडिका, डॉर्साटा these are the species specific but their genus is same. The second word called specific name which identifies species itself. फक्त स्पेसिस आपल्याला आयडेंटिफाय होता म्हणून सेकंड नेम स्पेसिस वरून घेतलेलं आहे. द जीनस इज ग्रुप ऑफ रिलेटेड स्पेसिस विच हॅव सेव्हरल कॅरेक्टरिस्टिक इन कॉमन. आपण जीनस जर बघितली तर त्यांच्यामध्ये खूप साऱ्या कॅरेक्टरिस्टिक ह्या कॉमन असतात, त्याच्यामध्ये आपण काय बोलतो? जीनस.
मी आत्ताच एक्झाम्पल दिलं एपिस. एपिस इज अ जीनस अँड डॉर्सेटा इंडिका मेलिफेरा दीज आर द स्पेसीज. जीनस शो सेम कॅरेक्टरिस्टिक इन ॲनिमल्स अँड स्पेसीज. Example is Homo sapiens means human. Then trinomial nomenclature. When nomenclature consists of three names called trinomial nomenclature. जेव्हा नेमिंग सिस्टीममध्ये और नॉमेनक्लेचरमध्ये तीन नावं येतात तेव्हा त्याला आपण ट्रायनॉमियल नॉमेनक्लेचर असं बोलतो. Three names are genus, species or subspecies and subspecies itself. The subspecies is the third name in this method of naming. The subspecies name is also Latin word and follow the name species to which it belongs. आता समजा आपण क्रोचं बायोलॉजिकल नेम बघितलं तर पाकिस्तानमध्ये कॉर्वस स्प्लेंडेन्स असा आहे अँड इन बुर्माज इट इज कॉर्वस स्प्लेंडेन्स इन्सोलन्स. आधी आपण काय बघितलं बायनॉमियल नॉमेनक्लेचर, त्याच्यामध्ये आपण फक्त जीनस आणि स्पेसीज हे दोनच नेम बघितले. पण आपण ट्रायनॉमियल नॉमेनक्लेचरमध्ये जीनस, स्पेसीज आणि सबस्पेसीज हे तीन नेम बघतोय. त्याच्यामध्ये पाकिस्तानमध्ये क्रोचं नेम जर बघितलं तर कॉर्वस स्प्लेंडेन्स हा स्पेसीज पण आहे आणि स्प्लेंडेन्स हा सबस्पेसीज पण आहे. पण तोच क्रो आपण बुर्माजमध्ये बघितलं तर कॉर्वस स्प्लेंडेन्स इन्सोलन्स म्हणजे त्याचे हे काय झालं, कॉर्वस हा जीनस, स्प्लेंडेन्स स्पेसीज आणि इन्सोलन्स इट इज अ सबस्पेसीज. दिस इज अ ट्रायनॉमियल नॉमेनक्लेचर. Then five kingdom classification. First टू किंगडम क्लासिफिकेशन होतं. त्याच्यानंतर टू किंगडम क्लासिफिकेशनमध्ये फक्त प्लांट आणि ॲनिमल असं दोघांचं क्लासिफिकेशन केलं होतं. ते कशावरून, प्लांट्स आर इमोबाईल ऑर्गॅनिझम्स अँड ॲनिमल्स आर मोबाईल. म्हणजे प्लांट्स हे एका जागेवरून दुसऱ्या जागी जाऊ शकत नाही, तसंच ॲनिमल हे एका जागेवरून दुसऱ्या जागी जाऊ शकतात. त्याच्यानुसार टू किंगडम क्लासिफिकेशन केलं होतं फक्त प्लांट आणि ॲनिमलचं. त्याच्यानंतर फाईव्ह किंगडम क्लासिफिकेशन आलं कशानुसार, तर सेल्युलर, मोबिलिटी, हेट्रोट्रॉफिक, ॲटोट्रॉफिक याच्यानुसार फाईव्ह किंगडम सिस्टीम आली. त्याच्यामध्ये in 1970 allocate the all organisms into kingdom system, plant kingdom and animal kingdom. The plants are fixed in place and have a spread out appearance with green part like leaves. Then plant prepare their own food in the leaves by the process of photosynthesis, whether it is a tall tree, a bush, a vine or low creeper in group of identify they as a plants. आता लॉंग टॉल ट्री बघितले तर तसेच खूप झुडूप असतं त्याला आपण काय म्हणतो, बश, विन और लो क्रीपर्स. द कलर्ड सीवीड्स, ग्रीन मॉस ऑन वेट रॉक ऑफ or green filaments tangle from a pond or a plant. The animals are mobile and do not show photosynthesis. They have compact body. याच्यानुसार टू किंगडम क्लासिफिकेशन केलं. बट नंतर सायंटिस्टला असं वाटलं की हे चुकीचं आहे की टू किंगडम क्लासिफिकेशन. त्याच्यानंतर त्यांनी थ्री किंगडम नंतर फाईव्ह किंगडम क्लासिफिकेशन केलं बाय जे.आर. व्हिटाकर. आपण फाईव्ह किंगडम क्लासिफिकेशन सिस्टीम नेक्स्ट लेक्चरला बघू. या थँक्यू सो मच फॉर लिसनिंग.